नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो कोर्सेस मध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण बीएससी अंतर्गत येणाराच बीएससी ऑनर्स या कोर्स रिगार्डिंग माहिती पाहणार आहोत. याआधी आपण बीएससी बद्दल पाहिली होती, तर हा ऑनर्स कोर्स काय आहे, बीएससी ऑनर्स मध्ये तुम्हाला काय शिकवलं जातं, याचा फायदा काय, पुढे कोणती जॉब लागू शकते, याचा मेन एम काय, कोणी हा कोर्स चूज केला पाहिजे, या सर्व प्रश्नांची उत्तरे किंवा याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याच्यामुळे हा व्हिडिओ एंड पर्यंत पहा आणि चॅनलवर जर नवीन आलेला असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा. सो लेट्स बिगिन. तर मित्रांनो, सर्वप्रथम पाहूया की हा कोर्स काय आहे. तर बघा, हा याच्यामध्ये जे आहे वाईड रेंज ऑफ डिसिप्लिन्स म्हणजे वेगवेगळे विषयांचा सेम अभ्यास पाहायला मिळतो. याच्यामध्ये ऍग्रिकल्चर, तसेच कॉम्प्युटर सायन्स, जिओग्राफी, बायोलॉजी, केमिस्ट्री अशा सर्व विषयांचं कंबाईन नॉलेज तुम्हाला याच्यामध्ये दिलं जातं, जे की डीप मध्ये असतं. तुम्ही बीएससी चा कोर्स पाहिला असेल त्यामध्ये तसंच आहे, पण हे ऑनर्स मध्ये येतो त्याच्यामुळे या विषयांचा याच्यामध्ये समावेश होतो. बाकी तुम्ही पर्टिक्युलर कोर्स नक्कीच आपल्या चॅनलवर पाहिले असतील किंवा इंटरनेटवर पाहिले असतील. जसं आता मी सांगितलं, वेगवेगळ्या डिसिप्लिन्स याच्यामध्ये येतात, तर तुम्हाला वेगळ्या या डिसिप्लिन्सवर पर्टिक्युलरली कोर्स पाहायला वाटतं, जसं बीएससी जिओग्राफी, बीएससी ऍग्रिकल्चर. पण हे सर्व विषयांचा समावेश या कोर्समध्ये तुम्हाला पाहायला मिळतो. म्हणजे याच्यामध्ये जे वेगवेगळे डिसिप्लिन्स असतात ते डिसिप्लिन्स बद्दल तुम्हाला माहिती जी आहे ती थोडी थोडी याच्यामध्ये दिली जाते, पण डीपली दिली जाते. या कोर्सचा कालावधी तुम्हाला 3 वर्षाचा पाहायला मिळतो आणि हा रेग्युलर बेसिस मध्ये अवेलेबल असलेला एक सायन्स अंतर्गत येणारा कोर्स आहे. तर मित्रांनो, आता आपण या कोर्सची शैक्षणिक पात्रता पाहणार आहोत. जर तुम्हाला या कोर्सला ऍडमिशन घ्यायचं असेल तर काय शैक्षणिक पात्रता असली पाहिजे, तर सिंपल आहे, तुम्हाला 12वी पास आउट करणं गरजेचं आहे सायन्स मधून विथ मिनिमम 50% मार्क्स. तर बघा, एवढे जरी असतील, तुम्ही 12वी मध्ये तुम्ही 50% मार्क्स मिळवलेले आहेत आणि सायन्स मधून तुम्ही 12वी कंप्लीट केलेली आहे, तरी कोणत्याही कॉलेजमध्ये, मग ते महाराष्ट्र असो महाराष्ट्राच्या बाहेर असो, तुम्हाला ऍडमिशन दिले जाईल. पण काही ठिकाणी जे आहे एंट्रन्स एक्झाम असते, ती काय ते आपण पुढे पाहूया. 12वीच का लागते, कारण हा अंडर ग्रॅज्युएट डिग्री स्तरावरील कोर्स आहे. त्याच्यामुळे 12वी पास आउट करणे किंवा 12वी पर्यंतचं 10+2 इक्विलंट एज्युकेशन कंप्लीट करणे गरजेचे आहे. तर मित्रांनो, आता आपण याच्या ऍडमिशन प्रोसेस बद्दल पाहूया. तर याची ऍडमिशन प्रोसेस तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीची पाहायला मिळते. तुम्ही ही ऑनलाईन ऍज वेल एज ऑफलाईन पद्धतीने करू शकता. सर्वप्रथम तुम्ही डायरेक्ट ऍडमिशन सुद्धा घेऊ शकता. जेही कॉलेज डायरेक्ट ऍडमिशन प्रोव्हाइड करत आहेत, जिथेही हा कोर्स ऑफर केला जात आहे, डायरेक्टली तुम्ही कॉलेजमध्ये जाऊन जेव्हा केव्हा ऍडमिशन स्टार्ट होते तेव्हा कॉलेजमध्ये जाऊन तुम्ही फी पे करून तुमचे डॉक्युमेंट सबमिट करून ऍडमिशन घेऊ शकता. दुसरा आहे कॅप राऊंड थ्रू. तर तुम्ही कॅप राऊंड थ्रू सुद्धा ऍडमिशन घेऊ शकता. यासाठी तुम्हाला ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावे लागतील, कॅप राऊंड साठी जावं लागेल, तर कॅप राऊंड थ्रू सुद्धा ऍडमिशन घेऊ शकता. काही ठिकाणी जे आहे एंट्रन्स एक्झाम असते, जसं महाराष्ट्राच्या बाहेर जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर त्यांच्या कॉलेजची एंट्रन्स एक्झाम असते. तुमचा 11वी 12वीच्या सिलेबसच्या बेसिसवरच तुम्हाला एंट्रन्स एक्झाम द्यावी लागते. ते एंट्रन्स एक्झाम दिल्यानंतर तुम्हाला सीट जे आहे ते क्लेम करता येतं, पण त्यासाठी तुम्हाला हायर स्कोर करावा लागतो. ही जी एक्झाम असते तुम्ही तुमच्या लॅपटॉपवर सुद्धा देऊ शकता. युनिव्हर्सिटी ज्याही ऍडमिशन घेतात त्यांच्या साईटवरती जाऊन रजिस्ट्रेशन करून ही एक्झाम ऑनलाईन ॲज वेल एज ऑफलाईन पद्धतीने तुमच्या होम टाउनच्या आसपास जे कॉलेज असतं तुमचं ते एक्झाम कंडक्ट करतं. तर त्या एक्झाम कंडक्ट केल्यानंतर त्याला अपेअर व्हा आणि अशी एक्झाम देऊन तुम्ही जे आहे डायरेक्टली ऍडमिशन घेऊ शकता. तर ऍडमिशनच्या अशा पद्धती ज्या आहेत ते तुम्हाला पाहायला मिळतात. बाकी अधिक माहितीसाठी डिस्क्रिप्शनच्या फर्स्ट लिंकला क्लिक करा, तुम्हाला तिथे याची अधिक माहिती जी आहे ती मिळून जाईल. तर मित्रांनो, आता आपण याच्या कालावधीबद्दल डिटेलमध्ये माहिती पाहूया. तर बघा, 3 वर्षाचा कोर्स आहे. रेग्युलर बेसिसमध्ये कोर्स अवेलेबल आहे. रेग्युलर बेसिसमध्ये म्हणजे काय, तर तुम्हाला रेग्युलर कॉलेज कंप्लीट करून जे आहे, म्हणजे कॉलेजमध्ये जाऊन 80 ते 85% प्रेझेंट राहून तुम्हाला हा कोर्स कंप्लीट करावा लागेल. 3 वर्षामध्ये तुम्हाला 6 सेमिस्टर पाहायला भेटतात. 6ही सेमिस्टर इम्पॉर्टंट असतात. याच्यामध्ये वेगवेगळे विषय तुम्हाला शिकवले जातात सेमिस्टर पद्धतीने. सेमिस्टरचा जो सिलेबस असतो ते आपण पुढे पाहणार आहोत. तुम्हाला एक एक विषय जो आहे तो पास करावा लागतो. याच्यामध्ये तुमचे प्रॅक्टिकल, थेअरी, वायवा, तुमच्या ज्या मेन एक्झाम्स असतात त्या होतात. या एक्झाम्स पास आउट केल्यानंतर तुम्ही एक सेमिस्टर पुढे जाता. 3 वर्षानंतर तुम्हाला डिग्रीचे सर्टिफिकेट मिळते. हे तुम्ही फर्दर स्टडीजसाठी यूज करू शकता, हायर एज्युकेशन घेण्यासाठी यूज करू शकता, तसेच गव्हर्नमेंट एक्झामच्या प्रिपरेशनसाठी यूज करू शकता किंवा प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब मिळवण्यासाठी सुद्धा याचा वापर करू शकता. आता या जॉब कोणत्या, याचा सिलेबस काय, ते आपण फर्दर पुढे पाहणारच आहोत. तर मित्रांनो, आता आपण या कोर्सचा सिलेबस पाहणार आहोत आणि सिलेबस पाहिल्यानंतर तुम्हाला क्लिअरन्स मिळून जाईल की या कोर्सला ऍडमिशन घेतल्यानंतर 3 वर्षामध्ये तुम्हाला कोणकोणत्या सब्जेक्टचा अभ्यास
करावा लागणार आहे किंवा अभ्यासावा लागणार आहे. तर जसं तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता, यामध्ये तुम्हाला मॅथमॅटिक्स, फिजिक्स, प्रिन्सिपल्स ऑफ अप्लाइड सायन्स, रिसर्च रिपोर्ट, मेकॅनिक्स, कम्युनिकेटिव्ह इंग्लिश, प्रॅक्टिकल्स, सेमिनार्स, रिपोर्ट, तसेच इलेक्टिव्ह सब्जेक्ट्स, इलेक्ट्रॉनिक सर्किट डिझाईन, बायोकेमिस्ट्री इन डेली लाईफ, तसेच प्रोग्रामिंग फंडामेंटल्स, रिसर्च बेस्ड स्टडी मेथोडॉलॉजी, तर अशा विषयांचा तुम्हाला याच्यामध्ये समावेश पाहायला मिळतो. बाकी हे विषय जर तुम्हाला डिटेलमध्ये रीड करायचे असतील तर आत्ताच तुम्ही स्क्रीनला पॉज करून जे आहे हे विषय रीड करू शकता. याच विषयांचा अभ्यास तुम्हाला पाहायला भेटणार आहे, किंवा तुम्ही डिस्क्रिप्शनच्या फर्स्ट लिंकला क्लिक करून तुम्ही विषय रीड करू शकता. आता आपण पाहूया की या सिलेबसला पाहिल्यानंतर आपल्याला काय कळतं. तर बघा, याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टींचा समावेश आहे. मॅथमॅटिक्स आहे, रिसर्च आहेत, वेगवेगळे रिपोर्ट्स तुम्हाला द्यावे लागतात, लॅब आहे. तर हे काय आहे, तर बघा, ज्यावेळेस तुम्ही या कोर्ससाठी ऍडमिशन घेणार आहात तर तुम्हाला प्रॅक्टिकल्स वगैरे पाहायला भेटणार आहेत. लॅबमध्ये तुम्हाला केमिस्ट्रीचा अभ्यास करावा लागणार आहे. तसेच तुम्हाला ऍग्रिकल्चर बद्दल माहिती सांगणार आहेत म्हणून ऍग्रिकल्चरचा अभ्यास आहे. जिओलॉजीचा अभ्यास आहे, म्हणजे जे भूगोल आहे त्याचा अभ्यास असतो, खडक किंवा त्यांचे प्रकार किंवा नदी प्रणाली या गोष्टींचा सुद्धा तुम्हाला अभ्यास करावा लागणार आहे. म्हणजे जेही डिसिप्लिन्स आहेत, वाईड रेंज ऑफ डिसिप्लिन्स अवेलेबल आहेत, त्या सर्व गोष्टींचा डिटेलमध्ये अभ्यास, त्या पर्टिक्युलर सेक्शनचा अभ्यास तुम्हाला याच्यामध्ये पाहायला मिळतो. बाकी याची अधिक माहिती तुम्ही रीड करू शकता. डिस्क्रिप्शनच्या लिंकला चेकआउट करायला विसरू नका. तर मित्रांनो, आता पाहूया की हा कोर्स केल्यानंतर आपल्याला पुढील संधी काय पाहायला मिळते. तर मित्रांनो, याच्यामध्ये वेगवेगळ्या संधी तुम्हाला पाहायला मिळतात. जसं की सर्वप्रथम जे संशोधन क्षेत्र असतात, जसं CSIR, ICAR, DRDO या क्षेत्रामध्ये ह्या विद्यार्थ्यांना, ज्यांनी हा कोर्स कंप्लीट केला आहे, त्यांना खूप मोठी डिमांड असते. आता तुम्ही अशा डिमांड ज्या असतात त्या फुलफिल करू शकता. आफ्टर कम्प्लिटिंग दिस कोर्स तुम्ही त्यासाठी जे आहे ते जाऊ शकता. तसेच तुम्हाला सरकारी नोकरीच्या संधी आहेत, वेगवेगळे गव्हर्नमेंटचे क्षेत्र आहेत, तुम्ही तिथे जाऊन जे आहे त्या सरकारी नोकरी सुद्धा मिळू शकता. पण त्यासाठी तुम्हाला एक्झाम्स द्यावे लागतील, तुम्हाला एक्झाम्स पास आउट व्हावे लागतील, मग एक डिसेंट गव्हर्नमेंट जॉब सुद्धा तुम्ही मिळवू शकता. तसेच तुम्हाला खाजगी क्षेत्रामध्ये सुद्धा जॉब्स मिळतात. वेगवेगळ्या जॉब्स याच्यामध्ये अवेलेबल आहेत. तर त्या ज्या आहेत त्या पण तुम्ही डिस्क्रिप्शनच्या लिंकला क्लिक करून पूर्णपणे रीड करू शकता त्यांचा ऍव्हरेज पॅकेज. तर खाजगी क्षेत्रामध्ये सुद्धा जसं गव्हर्नमेंटचं क्षेत्र आहे तसंच प्रायव्हेट सेक्टर सुद्धा आहे. प्रायव्हेट क्षेत्र म्हणजे खाजगी क्षेत्र सुद्धा पाहायला मिळते. इथे तुम्हाला कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिसवर वेगवेगळ्या नोकरी पाहायला मिळतात. यांचं ऍव्हरेज पॅकेज जर पाहिलं तर तुम्हाला 7 ते 8 लाखांचं भेटू शकतं. याच्यामध्ये वेगवेगळ्या जॉब ज्या आहेत ती पूर्ण लिस्ट मी डिस्क्रिप्शनच्या फर्स्ट लिंक मध्ये दिलेली आहे. क्लिक करून तुम्ही रीड जे आहे ती करू शकता. बाकी ज्यावेळेस आपण या संधीकडे पाहतो, जसं की प्रायव्हेट सेक्टर आहे, गव्हर्नमेंट सेक्टर आहे, संशोधनाचं सेक्टर आहे, संशोधन क्षेत्र, तसेच हायर एज्युकेशन पण एक पाहायला भेटतं. जसं की पुढे तुम्ही MCA, MBA किंवा MSc करू शकता. तुमच्याकडे प्रॉपर रिसोर्सेस आहेत, वेळ आहे, शिकण्याची इच्छा आहे, तर तुम्ही तेही करू शकता. तर हे 4-5 ज्या संधी आहेत त्या पाहायला मिळतात. पण या संधीचा वापर तेव्हा चांगला करू शकतात किंवा या संधींना एक्झिक्यूट तुम्ही तेव्हाच करू शकता ज्यावेळेस तुम्ही हा कोर्स सिरियसली कराल आणि चांगल्या कॉलेजमधून कराल. तर हे लक्षात घ्यायचं आहे, कारण त्याशिवाय तुम्हाला फायदा व्हायचा नाही. बाकी याच्याबद्दल अधिक माहिती रीड करण्यासाठी डिस्क्रिप्शनच्या फर्स्ट लिंकला क्लिक करा. तिथे नोकरी, त्या नोकरींची नावे आणि त्याचबरोबर त्यांची जे ऍव्हरेज सॅलरी असेल त्याबद्दल किंवा अधिक माहिती जी आहे ती देण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, आता पाहूया की हा कोर्स का आणि कोणी निवडावा किंवा विद्यार्थ्यांनी काय लक्षात ठेवावे किंवा हा कोर्स कसा आहे, या सर्व गोष्टींची चर्चा आपण इथे करूया, जेणेकरून तुम्हाला क्लिअरन्स मिळेल किंवा तुमचा डिसिजन जे आहे ते इन्फ्लुएन्स होण्याची पण शक्यता आहे. सर्वप्रथम कोणत्या विद्यार्थ्यांनी हा कोर्स निवडावा. ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या जॉब्स आहेत. रिसर्च, टीचर, तसेच अनालिसिसची जॉब आहे, जिओलॉजिस्ट सारखे जॉब्स तुम्हाला पाहायला मिळतात. पण हे तेव्हा शक्य आहे ज्यावेळेस तुम्ही हा कोर्स चांगल्या कॉलेजमधून आणि मनापासून कराल. तर तुम्हाला इंटरेस्ट आहे, जो मी सिलेबस सांगितला त्यामध्ये इंटरेस्ट आहे, तुम्हाला एखादं कॉलेज तुमचं स्वप्न आहे, MIT किंवा वेगवेगळे कॉलेज, NIT कॉलेजेस, तिथे तुम्हाला जायचा चान्स भेटत आहे, हा कोर्स निवडण्याची संधी तुम्हाला मिळत आहे, तर नक्की हा कोर्स तुम्ही चूज करा. अदरवाईज तुम्हाला इंटरेस्टच नसेल, तुम्हाला जर माहीतच नाहीये की या कोर्समधून शिकल्यानंतर आपल्याला जॉब मिळू शकतो की नाही, थोडासा डाऊट्स असतील तर ते कॉमेंट सेक्शन मध्ये मला विचारून तुम्ही जे आहे क्लिअर करू शकता. पण जर इंटरेस्टच नसेल, हे विषय मी सांगितलेले आहेत, मॅथमॅटिक्स, केमिस्ट्री वगैरे हे विषय तुम्हाला अवघड जात असतील तर तुम्ही वेगळ्या संधी तुमच्यासाठी अवेलेबल आहेत, वेगळे कोर्सेस अवेलेबल आहेत, ते तुम्ही कन्सिडर करू शकता. त्यासाठी प्लेलिस्ट चेक करा. बाकी विद्यार्थ्यांनी काय लक्षात ठेवायचं आहे, तर बघा, हा BSc ऑनर्सचा कोर्स आहे. ऑनर्स म्हणल्यानंतर ज्याही गोष्टी आहेत त्या तुम्हाला डीप मध्ये शिकाव्या लागतात, रेग्युलर बेसिसवर जाऊन शिकाव्या लागतात. त्यामुळे चांगले कॉलेज नक्की निवडा. तुम्ही जर कोणतेही कॉलेज चूज केले की आपल्या घराजवळच कॉलेज आहे किंवा माझ्यापासून खूप जवळ आहे, पण तिथे जर शिक्षण पद्धती, त्यांची शिकवण्याची पद्धती चांगली नसेल तर यात तुमचं नुकसान आहे. तुम्हाला डिग्री तर मिळेल पण त्याचा काही यूज राहणार नाही. डिग्री
फक्त आता पेपर एक कागद बनून राहिलेला आहे, ते फक्त तुमच्याकडे स्किल, तुम्ही हे कोर्स कंप्लीट केला आहे ते दर्शवतं. पण तुमच्याकडे प्रॅक्टिकल नॉलेज असणं सध्याच्या काळामध्ये खूप गरजेचं आहे. त्यानंतरच तुम्हाला नोकरी मिळू शकते. बाकी गव्हर्नमेंट जॉब प्रिपरेशन असेल, हायर एज्युकेशन असेल, संशोधन क्षेत्रामध्ये तुमची जाण्याची इच्छा असेल, तिथं सिलेक्शनचं तुमचं स्वप्न असेल, तर त्यानुसार तुम्ही चांगलं कॉलेज, त्यानुसार त्याची फी, त्याचे रिव्ह्यू बघून तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. बाकी या रिगार्डिंग तुम्हाला अधिक माहिती जर रीड करायची असेल तर डिस्क्रिप्शनच्या लिंकला चेकआउट करावी विसरू नका. फर्स्ट लिंक आहे तिथे क्लिक करून तुम्ही अधिक माहिती रीड करू शकता. तसेच काही प्रश्न असतील या रिगार्डिंग कॉमेंट सेक्शन मध्ये विचारा. मार्गदर्शन पाहिजे असेल तर इंस्टाग्रामवर येऊ शकता. डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे, ऍब्सोल्युटली फ्री. आम्ही तुम्हाला तिथे मार्गदर्शन करूया किंवा तुम्हाला सांगूया, तुमचे डाऊट्स आम्ही क्लिअर करूया. व्हिडिओवर म्हणजे चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला इतरांबरोबर शेअर करा, तसेच बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. मी मिळतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग.